झालीच नाही का तरी पूजा? ये ना, हे खाऊन घे ना. थांब हो पद्मा, आता सध्या तर ते माझ्या काचा ज्यूस दिलं प्यायले. आता भूक नाही मला, मी खात घेत नाही काही. पूजा करू दे मला साजरी. संतानांना पूजा केली की दिवस साजरा जाते बाई फुलं नाहीत का हो? फुलं सांगत जाणं पाहुणेले. इकत तर भेटतच ती नव्हती. हो भेटते. आज नाही येत, जाऊ दे, कर तशीच पूजा. मग मी मुलांना ट्युशनला आणायला गेली ना तर आणीन. मी काही फुल वगैरे नाही वाहत. फुल वाहलं की खूप देवाजवळ कचरा कचरा जमा होते, असं ते धिंगाणा होते तो खूप. ते फुलं छान टवटवीत असले की चांगले वाटतात, ताजे ताजे. सोकले की मग खूप ते हे होते. मग मी वाहतच नाही देवाला फुलं वगैरे. नाही व, फुलानं देव घर साजरं दिसते. बाकीचे देव बी मांडाव बाई. हे गणपती बा तर पाहिजेच. पहिलेच पाहिजे. हे फोटो लावले की नाही, त्याच्यापेक्षा मूर्त्याच आणा लागत होत्या. ते मूर्तीचं खूप हे राहते. हे हे असं असं आता असंच असते आई, असंच करतात आता. हे जेव्हा आम्ही इंटेरियर केलं होतं की नाही, पूर्ण हे फ्लॅट घेतला त्यावेळेस त्यांनीच दाखवलं होतं. असं तर मी हेच सिलेक्ट केलं होतं. मग असंच मंदिर मला आवडतं सुटसुटीत. ते खूप जास्त देवांची गर्दी होते, मग ते खूप करत बसावं लागते. खूप वेळ जातो त्याच्यात. मला नाही आवडत ते. असंच मस्त आहे. आहे ना, फोटो पण आहेत, गणपती बाप्पा पण आहे, सगळेच देव आहेत. हो, आहेत माय साहेब आहेत. झाला तुम्हाला स्वयंपाक? काय करू राहील ती? काय सांगला आज लेकराईनं काय करायचं का व? आज लेकरं लवकर येतो म्हणत. मग झाला की ना तुला न्यायले? नाही नाही, ते त्यांच्या बसमध्ये येतात ना, स्कूल बसनेच येतात. अहो पण आज लवकर शाळा सुट्टी म्हणत ना. बाई सांगे ना मले, आजी आज आम्ही लवकर येतो, लवकर शाळा सुटते. मग त्या गाडीवाल्याला का माहित, तो त्याच्या वक्तावरच जाईन. लेकरं तर ती वाट पाहतील. तसं नसते गाई. ते त्यांना पण टाइम जाते. रोजचा टायमिंग स्कूल बसवाल्यांना पण जात असतो. असं का? हा नाही, तरी बी एक फोन लावून देजो. नंबर अशी ना त्या भाऊचा. फोन लावून देजो म्हणा, आज लेकरायची शाळा लवकर सुटते, लवकर जा जा म्हणा बापा. हजर असलं तर बरं आहे ते शाळा सुटल्यावर. लेकरायची जात उन्ही तपती आता. पाय ना मध्ये पाय कसा दम लागला. तरी तर काही करत नाही माहिती घरी, काही धंदा करत नाही तो, एकलीच्याच भावती आहे सारं. तरी बी पाय कसा दम लागते बिचारे मले. बोलल्यानं लागते पद्मा. लय जीव असा आम्हाला थकून गेला व. अगं आई, तुला थकवा खूप आलेला आहे ना, म्हणून तसं होते. तू आराम कर बरं. बस झालं बरं, आता किती वेळा देवपूजा करशील? साऱ्या जगाच्या आरत्या झाल्या म्हणणं, सगळ्या 33 कोटी देवायच्या. अजून काय काय म्हणतो? जा आता अंग टाक थोडस. तुला म्हटलं ना, चल बरं ते खाऊन घे बरं. काही नाही, मी फळं कापले, ते फळं खाऊन घे. ये बरं, हे फ्रुट्स खाऊन घे बरं, आणि अंग टाक थोडस, आराम कर. हो, काचे फ्रूट होत काय माहित बायनीरा. आता मग आता कोणत्या फळाचा ज्यूस दिला प्यायले, तो नाही झाला तर आता ते फ्रूट खा. काचे बाय फ्रूट आपल्याला एवढी आदती नाही माय खायची, तर खाई नाही वाटत. पण पोरगी ऐकते का? तो पाव नाही माय, थैल्याच्या थैल्या भरू भरू फळं आणून राहिला. काय बाई आपल्याच्यानं खर्च होते का? स्वस्त आहे का एवढाले फळं? बाई पद्मा, मी काय म्हणतो, जे बापा देवा पांडुरंगा, मग पोरीले सुखात ठेव. बाय बाई पद्मा, मी काय म्हणतो तुले, हे असे फळ आणणं, हे फ्रूट पाहुणेला सांग बरं, आता आणू नका म्हणा. बस झालं आता. मला भाकर धकते, भाजी धकते. जेवतो ना मी भाजी भाकर. हा काल हे फ्रुटात पैसे पैसे गमवा लागतात. सस्ते राहतात का माय, लय महाग असतात हे. हा काही आणू नका, पाहुणेला सांगून द्या आता आणू नका म्हणा. आई आता पोळी भाजी जेवते म्हणा. हे एवढा खर्च, थोडा खर्च होते का माय? आणि लेकराईले देत नाहीस काही नाही, मलेच खाऊ घालतं का? मा पोटात सोनं होते का त्याचं? लेकराईनं खाल्लं तर त्याच्या अंगी लागते, मले खाऊ घालते. मला काय राहिलं? हो, खाय. लेकरे खातात. लेकरं खात नाहीत काय? काय हे एवढं खाऊन घ्या आता, आणि अंग टाक. आराम कर. इकडे कुठे येतं का गावातून चक्कर मारून एक? काय मावशी, आई इथपर्यंत आली, तू उभी होती म्हणून म्हटलं चला. काय मावशी चालली? अव, आम्ही 2 महिने घराच्या बाहेर ना निघू, 1.25 महिना तर त्या खोलीच्या बाहेर ना निघा लागे. 1.25 महिना पुरा होणं म्हणजे समजते का तुले? चालली इकडे. ऊन नाही झाबा लागत नाहीत. अगं मावशी, एवढं कोणतं ऊन आहे? 5 वाजून गेले आता. खोटं नको बोलू, 4च वाजेलात.
मी आताच पाहिलं. तेच ते 4 वाजले तर 5 वाजतातच. अगं मावशी मला बोर नाही होत का ग? एकाच जागेवर बसून ठेवतो त्या खोलीतल्या खोलीत. आता का माझं का काय दुखते का काय आहे म्हणून झोपून झोपून राहणार आहे मी. मला नाही आवडत झोपून झोपून राहायला. आता रावी पण झोपली मस्त. आई तिच्या जवळ झोपलेली आहे मस्त. दोघी आजी ना ते मस्त झोपलेले आहेत. मला काही झोप नाही लागली. तू इकडे दिसली म्हणून आली मी तुझ्या जवळ. अव बराबर आहे. मी इकडे दिसली तर तू आली, पण तू अशी हिंडून आहे ना. चल चल घरात बसू. का पाहुणे काय मग आलं सांगत बसले, काय होतं, काय कायचं बोलले, काय झालं, तू मग हो का नो का, काही जरी भांडणं गिंडणं झाले का घरी? नाही नाही, आमच्या घरी काही आमच्या घरी नाही होत भांडणं गिंडणं. तुमच्या मंदाबाई आलत्या ना आमच्या घरी. नाही बाई, आमच्या मंदाबाई मग बरोबर आहेत ना, तुमच्या घरी येतील नाही तर काय, तर त्याच्या बापाच्या घरी जाणार नाही का ते? हं? मग काय झालं? अहो मग बापाच्या घरी यावं तर जरा शांततेने यावं ना. निरा बाई दांगडो करतच येते बाई, दांगडो करतच गेली. उभ्या उभ्या आली न गेली म्हणत. अन माझ्या घरी आलं नाही कोणी, माझ्या घरी आलं नाही कोणी, तू सासरवाडीला गेला आणि टमकं झालं बडबड करे म्हणत. मावशी अशी आहे मग पाहिलं, तू तर म्हणते की रश्मीच्या घरी काहीच टेन्शन नाही, मस्त आहे सगळं. पाहिलं माही ननद कशी आहे तर. गेले म्हणे बायकोच्या घरी जाऊ जाऊ राहतो म्हणे, बायकोच्या भेटीला जातो म्हणे, कारण शोधतो म्हणे, पोरगी काही गिमार नव्हती म्हणे, तोली खोटे कारण सांगतो म्हणे, मला घरी यायचं नव्हतं म्हणून म्हणे सासरवाडीला जाऊन बसला म्हणे तू. माय पाहुण्याने तुला सांगू नाही दिलं का लागे बहीण असं असं म्हणे म्हणून? हो मग ते मला सगळंच सांगतात. लपत नाहीत, आम्ही काही लपत नाही, एकामेकासोबत काही तर मी लपत नाही. मला कोण काही म्हटलं तर मी पण त्यांना सांगते, आणि त्यांना कोण काही म्हटलं की ते पण मला सांगतात. नाही बाई बरं आहे मग. पण आता पाहुण्याने तुला सांगलं म्हणून ते आली ननद करशील तिच्या संग भांडण, काही म्हणू घेणू नाही तिले. तिले काय म्हणायचं होतं तिनं तिच्या भावाला म्हणलं, तुला काही म्हटलं काय? मग तू काही म्हणतात पडायचं नाही, तिचा भाऊन ते पायात बशी. नाही नाही, मला काही नाही म्हणायला लागत, येणच सांगितलं तिले. हे मग आता तुला फोन करून विचारत जाईन मी की जाऊ का मा बायकोच्या भेटीले, जाऊ का मा पोरीच्या भेटीले, सांग मंदा जाऊ की नाही, असं विचारत जाईन म्हणत. हे चांगलेच बोलले तिले म्हणून ते गेली थांबथान करत. जाऊ दे गेली तर. मावशी माहित आहे का, माझे सासरे घरी नव्हते, दादा घरी नव्हते, मोहिनीताई पण घरी नव्हत्या म्हणे. मोहिनीताई गेल्या पार्लर मध्ये, दादा दादा फॅक्टरीत. दुपारी काय दादा घरी राहतात. आणि पप्पा घरी नव्हते, पप्पा पण फॅक्टरीत गेले होते वाटते, कुठे जायला होते. तर कोणाचीच भेट नाही घेतली म्हणे, चालली गेली एकटीच राणीला घेऊन. यांनी म्हटलं हे योगायोगानं घरी गेले समजा, तर याने म्हटलं मग मी नेऊन देतो. तो नाही म्हणे, माझ्या घरी आला कोणाला वेळ नाही, मला काय जाता येत नाही, कोण असं नाही कोण तसं नाही का. गेली माहिती तन तन करत. बरं जाऊ दे, माहिती गेली तर तू चाल अंदर, ऊन गिन लागीन तुला काय हाय, अति उभी राहून मस्त गोष्टी सांगून राहिली. चल, तुले काही नाही, ते लेकराले भारी जाते. चल अंदर, वाटते हे ऊन पण ऊन लागत असते हे. चल अंदर. आली मी तर लागे आली मा मांग. चाल ये व बाई रश्मी, ये अंदर, इकडे बसू, अंदर बसून बोलू ये. तर ती उभं नको राहू बापा, गरम हवा लागते. नाही नाही म्हणलं म्हणजे तरी ऊन लय हाय माय बाई, लेकराले भारी जाते मग. थांबो थांबो, कुठे चाललो हे, कुठे चाललो वा, कसं तुरु तुरु पैते वा. काच नतून होतीन कोत होतीन काय बापा तुही भाषा. आडू बाळून बापले कसं आडू, काय बोलते काय नाही, काही कळत नाही निरा मले तर. कुठची शिकला रे भाषा? आरामशीर बोलणं, स्पष्ट बोल, काय पाहिजे सांग, काय पाहिजे. अरे अरे पडशील ना, काय करा बहिणीला पैतीच बाई हे पोरग. अरे पडशील ना, तुझी माय म्हणीन पोराले पाळलं. ते वावरात गेली ना तिकडे, थांबत नाहीस का तू आता? थांब रे, तू थांब रे, सांग कांटोच्या पोराले लयच पाय फुटले वयले. काय हो कम पैते इकडे तिकडे थांबत नाही का? ये बरं मला जोड, ये बरं. पडशील ना तू, मला वाटतं तुला मागे यावं, तू पडशील. मी पकडत नाही ना तुले. उभा राह त्याचीच उभा राह. काय बाप्पा, तुझी भाषा मला समजत नाही, माझी भाषा तुला समजत नाही. तुला भूक नाही, तुला खेळा लागते आहे ना, तुला खेळा लागते. झोप झाली, भूक झाली, आता त्याला खेळा लागते नाही. मला झोप आली ना पण आता. चल बरं, तू कसा झोपला, आता मी झोपतो. चल बरं, तू मला झोपव बरं, आता मला गाई गाई कर बरं. तू शिवमले गाई गाई करता येते का? चल बरं आपण, चल. तू आई आली का पाहू? ती आली, येव मीना आली बाई, ती मीना आली. मीना
बापरे, कोणाची तरी आई आली बापा. पिंकीची आई आहे वाटते ते. काय वा पाहते वा. आली नाही का? कुठे गेली रे? कुठे गेली? चाल बरं आपण तिले पाहू. आली नाही का? मला आवाज आला ना. ते पाय ते पाय ते पाय काय म्हणते शिवम म्हणते शिवम. आ पाजीपणा करतं का रे म्हणते. आत्याले त्रास देतं काय अशी म्हणते तू. अन्नी अन्नी होय का ती? हा का मम्मी होय? हो ना भूर गेली ना ते. हो शिवमले नेलं नाही. माय बाई चक्क नाही करता येते का? कसं कर बरं, कसं कसं कर लागते. गुणाचं आहे व. इकडे वर बा इकडे वर शुगरा. इतकं गुण करते इतकं गुण करते. हा चालतं का माझं माघारी चालतं काय? मला लाडकं पिल्लू. हा किती गुण करते माय. हा काही त्रास देत नाही. शाळा आहे बाई. त्याला माहित आहे त्याची आई वावरात गेली. आत्याला त्रास देऊ नये माहिती आहे ना बाबूले. चाल बरं बाबू आता आपण. ती मोठी आत्या कुठे गेली पाहू बरं. चाल बरं. नेलं वाटते बाई तिले चोरानं. चोरानं नेलं वाटते मोठ्या आत्याले. आपण चालते का भूर? चाल बरं आपण जाऊ. चाल बरं आपण कोण आहे दारात पाहू आपण. का बाया गेल्या सगळ्या बाई वावरात. कुठे गेलेले गावातले लोक? हरपले बाबा सारेच्या सारे. आपणच हवं फक्त. नाही झाला खूप. खा खा छान झाला ना. खा मग आता तेवढा खाऊन घे. मग हे बघ आज ना जेवण करूच नाही आपण. आज आज पप्पा पप्पा आले ना 4 वाजता की मग जेऊया. चालते ना तेजस? आता पोटभर शिरा खाऊन घ्या. मग पप्पा आले की आपण मस्त जेवण करूया. चालते का? चालते ना काऊन नाही. आम्हाला फक्त थोड्या वेळानं काहीतरी खायला करून द्यायचो है ना व रिद्धी. असं छोटं मोठं म्हणजे अजून काय करायचं मग. मी म्हणून राहिली आता छान असं पोटभर शिरा खाऊन घे. छान शिरा झालाय. आता पप्पा येतात 3:30 वाजता. मग मी स्वयंपाक बनवते मग आपण जेवण करू. तोपर्यंत मला आज कपड्याच्या प्रेस करायच्या तर मी प्रेस करून घेते कपड्यांच्या. म्हणून मग मी शिरा शिल्लक केला आज. थोडासा नाश्ता पोटभर करा. भूक पण लागत नाही. आज काही शाळा नाही ट्युशन नाही काहीच नाही. आता घरीच आहे तुम्ही. आणि वाटलं तर काही फ्रुट्सही खाता येतात. चालते ना रिद्धी? चालते ना. मला मला काही प्रॉब्लेमच नाहीये. मी शिरा खाऊन पण राहू शकते. पप्पा आल्यानंतर मी जेवू शकते ना. मला काही प्रॉब्लेम नाही. दादाला विचार. दादा मॅगी करायला लावशील मम्मीला थोड्या वेळाने. मॅगी आपण मॅगी खाऊ सोबत. मॅगी मॅगी म्हणणं मम्मीला म्हणा आम्हाला थोड्या वेळाने फक्त मॅगी करून दे. मग आपल्याला मॅगी खायला भेटते ना. हाऊ मम्मी चालते. आम्ही आता शिरा खाऊन घेतो पोटभर. मग तू नंतर आम्हाला फक्त थोड्या वेळाने मॅगी करून देशील. मग स्वयंपाक करू नको तू. तू तुझं काम करत बस. तुला प्रेस करायची आहे ना कपड्यांची तर तू प्रेस करत बस. आम्हाला काही भूक नाहीये. आम्ही जेवायचं थांबतो पप्पा येईपर्यंत. तू फक्त आम्हाला मॅगी करून देजो. असं ही शिरा खाल्ल्यावरती मॅगी खाच लागते ना. एवढा छान तुपाचा शिरा केला. एवढे हेल्दी त्याच्यात छान काजू बदाम सगळं टाकलं तरी ते मॅगीवर आलंच नाही. अरे बापाले मम्मी रागवली. दादा मॅगी खाणं चांगलं असते का? त्याने पोट दुखते ना. मम्मीने हेल्दी शिरा बनवलाय ना. शिराच खा. मम्मी मला काही नको मॅगी वगैरे. दादाला पण नको. दादा तुला कळत नाही का हेल्दी हेल्दी खायला पाहिजे ना. मम्मी आम्ही शिराच खातो. किती चापलूस आहेस वर रिद्धी तू. मले म्हणतं मम्मीले मॅगी करायला लाव आणि मम्मी मला ओरडली तर लागे वरून वरून तूच म्हणतं की आम्हाला नको असं तसं खोटारडी. खा खा चुपचाप शिरा खा नाही तर मम्मी परत तुलाच ओरडेल. मम्मी छान झाला ग शिरा. खूप छान झाला. हा शिरा खाऊन तर 2 दिवस पण भूक नाही लागत. दादा तर खूपच आहे. मॅगी करून मागतो. मम्मी नको काहीच करू नको. मॅगी काही चांगली नसते. शिरा छान आहे मस्त आहे. झालंच नाही का त्याला येणं. हा शिरा थंड होऊन राहिला ना. घेणं हे काय करून राहिली तू. हो ना लेकरायचं होऊ दे ना पहिले. तेले खाऊ दे पोटभर मग मी खातो. लेकरेले दिला तू. ये बरे इकडे. हे गरम गरम घेऊन घे. हे पद्मा लेकरेले खाऊ घाल साजरं. मा पोटात का सोनं होते का त्याचं. शिरा गिरा काल केला लेकरेले पाहिजे होता का.
नाही हो आई, चांगला तुपाचा शिरा केला, काजू बदाम टाकले, खाय तू. ताकद येते अंगात. लेकराले दिला ना, लेकराले केले तर आवडत नाही, बाय ना जबरदस्ती खाऊन राहिले ते लेकरं. काही धरणीत आहेत का? तू घे ही प्लेट, बस आणि खाय बरं. पाहुणे इले ठुन तुला खाल्ला का? सगळेच खातात, तू बस बरं, तू खाय बरं पहिले. तुझ्यासाठी केला आणि तूच राहून राहिली. खाय हे पहिले. बाबू तेजस देऊ का उलसाक शिरा? बाई देऊ का बाई? नाही ग आजी, आमच्याकडेच काय, तू तुझं खाऊन घे. हे बाय पट्ट्यो, मला याच्यात काजू आला नाही, बदाम होय नाही, बदाम आली. घे 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 तुला याच्यात. लेकराला साजरं राहते बदाम काजू. माल का राहिलं? गौऱ्या साऱ्या पेंडावर गेल्या काजू खाऊन काय होणार आहे मा पोटात? घे बापा घे उचलून. घे, तुला कामात येतात. अभ्यास कर लागते बाबूले, बाबूले मोठं व्हायला लागते. आता जसं जसं वाढ होते शरीराची, तसं तसं साजरं साजरं खाल्लं पाहिजे, मग साजरं शरीर भरते. घे हो बाई, घे याच्यातले बदाम उचलून घे. आई, मुकाट्यानं खाय तू. तेल नाही द्यायला लागत, त्याच्या याच्यात नाहीत का? ते बाई त्याच्या याच्यात आहेत ना. तू त्याला खाय बरं. तेल नाही द्यायला लागत, ते त्याच्या प्लेटीत आहेत. ते मुकाट्यानं खाऊन घे तेवढं. निरा ते लेकराला देत आवा, ते लेकराला आहे ना. तू त्याला याच्यातलं खाऊन देत राहतं. तू त्याला खाय बरं. किती थकवा आला, अशक्त झाली निरा. चांगलं खात जाय, जेवढं दिलं तेवढं. चल तू खाऊन घे तेवढी प्लेट भरते. हवा खातो वा. खाय 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 खाय. मला काय काय म्हाताऱ्या माणसाचं खाऊन काय सोनं होणार आहे का पोटात? हे नवीन पिढी आहे, येईल गरज आहे. खाणं हो आजी, ते का मॅगी आहे का पाणीपुरी आहे? तू आम्हाला देऊन राहिली. शिराच आहे ना, तू आवडत नाही ना मले. या मम्मी बोलते म्हणून खा लागते. म्हणले पाहिजे तू खाय, तू खाय खाय. मॅगी देतो मग तुला यातली उलशिक मले. मम्मीनं केली कधी तर. खा रे, आपापलं संपवा. आई, तू त्याला खाऊन घे, तेल देऊ नको, ते उष्ट टाकतात. तू त्याला खाऊन घे तेवढं. खातो ना हो बाई, त्या नाही घेतलं बाई. पाहुणेच काढून ठेवलं हो. झाका लागत होतं ना मध्ये, झाकलं नाही. पाहुणे किती वाजता येतात बाई आता? थंडा होते जाईले, गरम करून देतो पाहुणे आले की. सकाळपासून जातात माय. किती बाई दगदग आहे व पाहुण्याच्या जीवाच्या भोवती. हो हो हो, थांब, एवढी मशीन लावून राहिली मी. हे मग मी झाकते, माझा पण खाऊन घेते मी, त्याच्या हिश्श्याचा झाकून ठेवते. त्यांना वेळ आहे अजून, ती एवढ्या लवकर थोडी येतात.